कर्नाटक सरकारनं मराठा टायगर चित्रपटाला कर्नाटकमध्ये बंदी घातल्यामुळे आता नवीन वाद निर्माण झालेला आहे। या सर्व गोष्टींची शहानिशा न करता विरोध करणं हा केवळ भाषा द्वेष आहे असं अभिनेता अमोल कोल्हेंनी म्हटलंय। शिवाय कर्नाटकातील काँग्रेस सरकारनं चित्रपटावर बंदी घालणं हे दुर्दैवी आहे असं देखील अमोल कोल्हेंनी म्हटलंय। तसंच आम्हाला सर्व मराठी संघटनांचा पाठिंबा असून कर्नाटक सरकारच्या नाकावर टिच्चून चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचं देखील अमोल कोल्हे यांनी सांगितलंय। कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते। चित्रपटात पुरावे नसताना एकही खोटी गोष्ट दाखवली गेली असली तर सिनेमाच्या विरोधात बोलावं असं आवाहन कर्नाटक सरकार आणि कानडी संघटनांना कोल्हे यांनी केलंय। जे सत्य आहे ते बाहेर येऊ नये यासाठी जर का कर्नाटक सरकार बंदी आणत असेल तर त्यांचा बुरका फाडला जाईल अशा शब्दात कोल्हे यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात टीका केली आहे। माझी पहिल्यापासून हीच भूमिका आहे की कर्नाटक प्रशासन आणि कर्नाटक सरकार जो विरोध करत आहे हे खरोखर दुर्दैवी विरोध आहे। सिनेमात काय आहे याची माहिती न घेता केवळ आपला बुरका फाटला जाईल की काय या भीतीपोटी या आकसापोटी ते विरोध करतात। त्यामुळे माझ्या सीमा बांधवांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून एक नैतिक जबाबदारी म्हणून आज मी स्वतः बेळगावमध्ये जाऊन आलो। प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बेळगावमध्ये आज मराठी टायगरचं प्रमोशन झालेलं आहे।